हे जे संजय सिंघवी आहेत यांनी त्यांच्या पोस्टमधला एक तिसरा आक्षेप तुमच्यावरती घेतला आहे की नरेंद्र दाभोळकरांनी शासनाकडून कधीच कोणत्याही आर्थिक मदतीची मागणी केली नाही आणि तसले विचार सुद्धा त्यांच्या मनात यायचे नाहीत कधी. आणि दुसरीकडे श्याम मानवांनी मात्र अनेक व्यासपीठांवरती उघडपणे 12-13 कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाची मागणी करताना महाराष्ट्राने ऐकलंय. आणि फक्त ऐकलं नाही तर श्याम मानवांनी त्यासाठी शासनाच्या दरबारातील उंबरठेही झिजवले आहेत. असा त्यांचा एक तुमच्यावरती आक्षेप आहे की दाभोळकरांनी कधी शासनाकडे पैशाची मागणी केली नाही, अपेक्षा केली नाही, कधी त्यांच्या मनातही विचार आला नाही. मात्र श्याम मानवांनी मात्र उघडपणे 12-13 कोटी रुपयाची शासनाला मागणी केली, त्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवले. यात किती तथ्य आहे या गोष्टीत? पहिला मुद्दा मला याचं आश्चर्य वाटतं की एक पोस्ट लिहिताना श्याम मानव सारख्या व्यक्तीबाबत पोस्ट लिहिताना श्याम मानव अतिशय आक्रमक आहेत, बुवाबाजीचे कर्दनकाळ आहे, ते दाड्या खेचून खेचून उपटतात, ही माहिती या माणसाला असू नये याचं मला फार आश्चर्य वाटतं. आपण लिहितोय त्याच्यामध्ये तथ्य किती आहे याचे आधी तपासून पाहायला पाहिजे. माझ्याच अनेक मुलाखतींमध्ये आणि कदाचित लेट्सअप मराठी मुलाखतीत आलं की नाही मला आठवत नाही, कारण सगळे शब्द त्या मुलाखतीत कोणकोणते आले मला आठवणं शक्यही नाही. पण माझ्या अनेक मुलाखतींमध्ये मी जाहीररित्या सांगितलेलं आहे की ही संपूर्ण कायद्याची प्रक्रिया सुरू असताना आणि कायदा संमत होण्याच्या प्रक्रियेमध्ये याची मला पूर्ण कल्पना होती की या कायद्याच्या प्रबोधनाची नितांत गरज आहे. आणि त्याकरता जसा कायदा संमत झाला 2013च्या डिसेंबरमध्ये, तसा 2014ला शक्य होईल तेवढ्या लवकर एक कमिटी फॉर्म करण्यात आली. त्याला जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती असं म्हणतात. ती समिती मीच फॉर्म करून घेतली. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांची अतिशय उत्तम साथ मिळाली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून या कायद्याचा प्रचार प्रसार कसा करायचा, पोलिसांचं ट्रेनिंग कसं करायचं, कारण दोन्ही गोष्टींची आवश्यकता होती. एका बाजूने प्रबोधन आणि दुसऱ्या बाजूने कायद्याची राबवणूक, याकरता एक संयुक्त उत्तम पद्धतीचा प्रोजेक्ट मी सरकारला दिला. तो आजही सरकार दरबारी पडलेला आहे. त्याकरता अजितदादा पवार यांनी 14.5 कोटी रुपये सँक्शन केले आणि त्यांनी आग्रह धरला की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे घ्यावे पैसे. त्यांनी जी पहिली कागदावर सही केलेली आहे ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावेच केलेली आहे की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांना 14.5 कोटी रुपये, या पद्धतीचाच कागदपत्र आहे सुरुवातीची. मी म्हटलं मला संघटनेकडे घ्यायचे नाहीत, संघटनेने पैसा घेऊन काम करणं याच्यावर माझा विश्वास नाही. मी आतापर्यंत सरकारकडनं एक पैसा घेतलेला नाहीये मी कधीही, कारण सरकारकडनं पैसा न घेण्याचं वेगळं कारण होतं. सरकारकडनं पैसा घेऊन आपण काम करतो यामध्ये मला काही अडचण नव्हती. पण मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातला मुलगा होतो आणि भ्रष्टाचाराबद्दल मला प्रचंड तिडीक आहे. मी आयुष्यात एका पैशाचा कधी भ्रष्टाचार केला नाही आणि कधी करू देत नाही स्वतःबाबत. इतरांचे सगळ्यांचे भ्रष्टाचार मला थांबवता येत नाही, ही मर्यादा मला माहिती आहे. पण मी स्वतःच्या बाबतीत भ्रष्टाचार होऊ देत नाही, त्यामध्ये कधी सहभागी होत नाही आणि स्वतः एक पैसा कोणाला खाऊ घालत. हा नियम असल्यामुळे मी सरकार दरबारी कधीच गेलो नव्हतो पैसे मागण्याकरता. जे काही मुख्यमंत्री निधीतनं एखाद्या विशेष कार्यक्रमाकरता एकदा शरद पवारांनी मला वाटतं 50,000 रुपये दिले होते आणि एकदा एका कार्यक्रमाकरता, तो विशिष्ट कार्यक्रम होता आणि आमचं एक लढा नावाचं मासिक होतं, त्याच्या उद्घाटनाकरता म्हणून जेव्हा आपले गृहमंत्री R.R. पाटील होते त्यांनी 1 लाख रुपये सँक्शन केले होते. ते खरं म्हणजे भुजबळांनी सँक्शन केले होते. भुजबळ गृहमंत्री असताना सँक्शन केले होते. रामदास आठवले मला त्यांच्याकडे घेऊन गेले, म्हणे असा असा एक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. तर भुजबळांनी 1 लाख रुपये सँक्शन केले होते. पण भुजबळांनंतर मग R.R. आले, ते R.R.च्या काळामध्ये मिळाले. हे 2 फक्त अपवाद राहिलेले सरकारच्या एका विशिष्ट कार्यक्रमाकरता पैसे घेणं. मी कधीही सरकारकडनं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पैसा घेतला नाही. त्याचं कारण भ्रष्टाचाराशिवाय हे होत नाही हे मला माहीत असल्यामुळं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी फॉरेन फंडिंग घेतलं नाही, जे मला सहज शक्य होतं. मी ऑक्सफॉर्मच्या महाराष्ट्राच्या प्रमुख पदाच्या करता इंटरव्ह्यूला गेलो होतो. ऑक्सफॉर्म नावाचं जे एक फॉरेन फंडिंग एजन्सी आहे त्याचा महाराष्ट्राचा प्रमुख होण्यासाठी मी गेलो होतो, महाराष्ट्र विभागाचा. त्या इंटरव्ह्यूला मी गेलो होतो, मी प्राध्यापक बनण्याच्या आधीची गोष्ट आहे. त्या इंटरव्ह्यूमध्येच त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं फंडिंग देऊ, तुमची मनोवृत्ती नोकरी करण्याची नाही.
कारण 2 दिवस तो इंटरव्ह्यू चालतो, त्यात क्वेश्चन आन्सर चालतात, खूप विविध पद्धतीची चर्चा होत असते. त्याच्यावरनं त्यांच्या लक्षात आलं की या माणसाचा ॲटिट्यूड असा नाही आहे की हा नोकरी करू शकेल. त्यामुळे मला पाहिजे तेव्हा अतिशय उत्तम फॉरेन फंडिंग मिळू शकत होतं. पण मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये असल्यामुळं फॉरेन फंडिंग मला घेणं शक्य नाही याची मला पहिल्या दिवसापासून जाणीव असल्यामुळं माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी 1 पैशाचं फॉरेन फंडिंग घेतलेलं नाही. पण फॉरेन फंडिंगचे सातत्यानं आक्षेप मला सहन करावे लागतात. थँक्स टू नरेंद्र दाभोळकर. हे तरी माहिती आहे का तुम्हाला संघवीजी? दाभोळकरांच्या संघटनेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याची उत्तरं देता देता नाकीनऊ आहे चालू, याची तुम्हाला माहिती आहे का? माझ्या संघटनेवर त्यामुळे आरोप केले होते आणि तोंडघशी पडले सगळे. पुन्हा बोलायची हिंमत नाही झाली. त्यामुळे आपण काय बोलतो आणि हे जे 14.5 कोटी रुपये दिले होते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे, ते मी समितीकडे घेतले नाहीत. मी ते या कमिटीच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेच्या माध्यमातूनच खर्च करायचे असा आग्रह धरला आणि त्या पद्धतीनं पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम अंमलात आणलेला आहे. तो 14.5 कोटीचा नव्हता, 1 कोटीचा होता. पुढचे जे 13.5 कोटी मला देणार होते नवगा सरकार बदलल्यामुळं ते दिले नाहीत. तिथपासून तर संघर्ष मी सगळा सांगितलेला आहे. आणि वेळोवेळी जे पैसे सँक्शन झाले, म्हणजे पहिले 12 कोटी अजितदादांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये सँक्शन केले, त्यावेळेस कामाला सुरुवात होणार होती 2020 मध्ये. त्यानंतर 2022 मध्ये 22 कोटी सँक्शन झालेले होते. हे सगळे आकडे मी तुम्हाला सांगितले. पण ते कामच झालेलं नाही ना. ते पैसे वापरलेच गेलेले नाही ना. ते का वापरले गेले नाही त्याची कारण मीमांसा मी सांगितली, जाहीर भाषणांमध्ये सांगितलेली आणि ती युट्यूबवर उपलब्ध आहे. कशा कशा अडचणी आल्या, काय काय झालं, कसं सरकार बदलत गेलं, कामाला सुरुवात होते आणि कसे थांबले. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा अजितदादा देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पुन्हा ते 22 कोटी रुपये रिन्यू केले होते. पण ते एका बाजूने 22 कोटी असताना साधा GR निघायला 11 महिने कसे लागले तेही मी इतिहास सांगितलेला आहे. तो युट्यूबवर उपलब्ध आहे, औरंगाबादच्या सगळ्या व्याख्यानांपासून सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे. अरे किमान थोडी माहिती काढायची, बोलायचं त्यावर. श्याम मानव मागोवा कुठं मागायला निघतात? श्याम मानव मागतात म्हणजे काय स्वतः करता मागतात काय? जादूटोणा विरोधी कायद्याची राबवणूक करण्याकरता, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता. तो जर प्रोजेक्ट अंमलात आला असता तर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. त्यांना हे तरी माहित आहे का की पहिल्या 1 कोटीमध्ये जी कामं झाली ती केवढी झाली होती? 400 शाळा कॉलेजेसमधले कार्यक्रम झाले, संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये सभा झाल्या. दाभोळकरांच्या किती सभा झाल्या आतापर्यंत? मी 10,000 व्याख्यानं दिलेली आहेत. तुम्ही फार तुलना करता ना. दाभोळकरांच्या व्याख्यानांना किती लोक हजर असायचे? फोटो असतील तुमच्याकडे, कारण तुम्हाला फोटो काढण्याची हौस आहेतच. आणि या सगळ्या व्याख्यानांना किती लोक हजर होते? हे नाही म्हणत आहे मी, फक्त सरकारचे कार्यक्रम नाही म्हणत आहे. सरकारच्या कार्यक्रमाला मिनिमम 1,500 ते 10,000 पर्यंत लोक उपस्थित होते कार्यक्रमांना. विषय अतिशय गंभीर होता. जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 35 कार्यक्रम झालेले आहेत. 48 पोलीस ट्रेनिंग झालेले आहेत. 3 वक्ता प्रशिक्षण शिबिरांमधून 215 लोक तयार झालेले आहेत. आणि 400 शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम केवळ 2 महिन्यामध्ये झालेले आहेत या सगळ्या वक्त्यांच्या माध्यमात. एक सगळं काम 1 कोटीमध्ये झालेलं आहे. त्यातल्या एका पैशाचा हिशेबाशी माझा संबंध नाहीये. सगळं सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मी पूर्वीपासून ती काळजी घेतो, कारण मला माहिती आहे हे प्रबोधनाचं काम आहे. उद्या मी 14 कोटी 15 कोटी खर्च केले त्याचे हिशेब काय सांगणार आहे? अरे व्याख्यान झालं, लोकांनी ऐकलं, संपलं, गेलं. हे काही बिल्डिंग आहे का दाखवता येत? आणि म्हणून ते माझ्यासोबत नको, भ्रष्टाचाराचा डाग मला नको. आम्ही 46 वर्ष काम करतोय. एक एक पैसा गोळा करत बक्षिसाची रक्कम गोळा केली. प्रत्येक माझा कार्यकर्ता खिशातनं पैसे टाकतो. महाराष्ट्रातल्या सामाजिक कृतज्ञता निधी याचा पैसा गोळा करण्याचं काम दाभोळकरांनी आणि बाबा आढावांनी केलं. त्यावेळेस प्रत्येक कार्यक्रमामध्ये भीमराव म्हस्के, पहिलं नाव माझं श्याम मानव आणि भीमराव म्हस्के सारख्या कार्यकर्त्यांना आपल्याला मानधन देता यावं, यांच्यासारख्या फुल टायमर कार्यकर्त्यांना मानधन देता यावं, याकरता आम्ही सामाजिक कृतज्ञता निधी गोळा करतो आहे असं ठिकठिकाणी बोललेले आहेत. वृत्तपत्रात ते छापून आलेलं आहे. मला निळूभाऊंनी स्वतः आग्रहाने बोलावलं, पत्रकार म्हणून तुझ्या सगळ्या नटांची जरी ओळख असली,
म्हणजे तनुजा सोडून बाकी सगळ्यांशी माझी वैयक्तिक ओळख होती, कारण मी आधी पत्रकार म्हणून त्यांच्या मुलाखती वगैरे घेतलेल्या होत्या. पण एक कार्यकर्ता म्हणून तुझी ओळख व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी मला मुद्दाम जळगावला आणि धुळ्याला बोलावून घेतलं होतं, की आम्ही तुझं नाव सांगून पैसे मागतोय, बाबा तू ये आमच्यासोबत. आणि त्या सामाजिक कृतज्ञता निधीमधल्या एका पैशाला मी हात कधी लावलेला नाही, मला कधी मानधन दिलं गेलेलं नाही. माझं नाव सांगून त्यातनं पैसे घेतलेले. हे माहित आहे का आपल्याला सांगवीची? बाबा आढाव जरी आता सध्या नसले तरी अनेक माणसं जिवंत आहेत ना त्या कामाकरता. ठिकठिकाणी माझे जे केंद्र आहेत त्या सगळ्या लोकांनी मेहनतीनं ते पैसे गोळा करण्यामध्ये योगदान दिलेलं आहे. ते माझेच कार्यकर्ते होते सगळे, भिडलेले ताकदीने. त्यामध्ये सगळ्यांचेच होते. बाबा आमडेंचे कार्यकर्ते होते, जे पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते ते सगळे होते त्यामध्ये. माझ्या संघटनेच्या एकाही माणसाला संघटन फुटल्यानंतर मानधन दिलं नाही. एक ज्ञानेश मावळे यांना काही महिने दिलं, ते थोड्याच काळामध्ये बंद केलं. पण मी कधी बाबा आढावांना जाऊन म्हणालो नाही की तुम्ही माझं नाव घेऊन पैसे गोळा केले, किमान माझ्या काही कार्यकर्त्यांना मानधन द्या म्हणून. अशा पद्धतीनं आम्ही कामं करत आलो. आणि तुम्ही आता फार अभिमानं सांगता आहात की दाभोळकर काळजी घ्यायची की कार्यकर्त्यांना पैशाची गरज पडता कामा नये. संपूर्ण दाभोळकरांचं संघटनच सामाजिक कृती निधीच्या पैशावर चालत आलेलं आहे. हे माहित आहे का आपल्याला? ते पैसे काय दाभोळकरांच्या संघटनेकरता गोळा केले होते काय? काढा आकडेवारी, कोणाकोणाला मानधन दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त काय दाभोळकरांची संघटना काम करत होती काय? हे तुम्ही सुरुवातीला सांगायचं ना, की हे जे मानधन आम्ही गोळा करतोय ते फक्त आमच्या समाजवादी विचारधारेच्या लोकांकरता आम्ही वापरू. असं नाही सांगितलं सुरुवातीला. भीमराव म्हस्केही समाजवादी नाही, श्याम मानवही समाजवादी नाही. दोघांची नावं सांगितली जात होती. मी सगळा इतिहास काढायचं ठरवलं ना तर फार कठीण होणार. एक तर मला आयुष्यात काही मिळवायचं नाही, मला काही कमवायचं नाही, मी कोणतंही बक्षीस घेत नाही, मी कोणतंही पद्मश्री वगैरे घेत नाही, चक्क नकार देतो. पाहिजे असेल त्या याचं नावही सांगतो मी, गृहसचिवांचं. मी कोणाला नकार दिला. मला ना कोणाचं बक्षीस हवं असतं, ना प्रसिद्धी हवी असते, ना काही असतं. त्यामुळे माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. आणि ज्याला काही नको आहे त्याचं कोणीच काही बिघडवू शकत. आणि हे सगळं सत्य मी बोलणारच आहे. कारण मला पुन्हा महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते हे नको आहे. त्या असत्याचा भाग मला बनायचा नाहीये. एकेकाळी त्या असत्याचा मी भाग होतो. मी स्वतःच सांगायचो रामदास स्वामी गुरु आहेत शिवाजी महाराजांचे. गावोगाव व्याख्यानं दिलेली आहे त्या विषयावर. ते किमान अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीबाबत घडता कामा नये. आणखी बऱ्याच गोष्टी मी सांगणार आहे. जरा पुस्तकं काढा ना, कम्पेअर करा. कुठून काय काय उचललं, कुठे कुठे उचललं तुम्हाला दिसेल. बाबा एक्सपोज केले मी पुस्तकात यांच्या. कसं हो? किमान नाव तर टाकायचं की श्याम मानवांनी केलं म्हणून. कुठे, किती, खरेपणाबद्दलचा आपला आग्रह किती. ठीक आहे का, 100% दाभोळकरांचा मृत्यू केवळ ते कायद्याकरता प्रयत्न करत होते म्हणूनच झालेला आहे. मर्डर त्यामुळेच झाला, त्यांच्या कामामुळेच मर्डर झाला. हेच मी जाहीर ओरडून ओरडून सांगतोय. त्यामध्ये त्यांचं बलिदान आहेच. पण एका गोष्टीकरता एखाद्या माणसाने बलिदान दिलं म्हणून सगळ्याच खोट्या गोष्टी त्यांच्यासोबत रचायच्या का? जे सत्य आहे ते सत्य ठेवायचं, जे मोठेपण आहे ते मोठेपण मान्य करायचं. तर संघवीजी, आपल्याला काही माहिती नाही. माझी तुम्हाला एक विनंती आहे. दाभोळकरांचे जे ट्रस्ट आहे, पहिला साधा प्रश्न, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जमा झालेले पैसे कुठे आहेत? अविनाश पाटलांना ते पैसे का मिळाले नाहीत? तोपर्यंत कोणाला माहित होतं? निखिल वागळेंना तरी माहित होतं का ट्रस्ट वेगळा आहे आणि समिती वेगळी आहे? साधा प्रश्न आहे माझा. ते पैसे अजून पडून आहे ना. त्याच्यावर कोण बसलेला आहे? त्या पैशांवर कोण बसलेला आहे? ज्याचा या कामाशी काही संबंध नाही त्याचा. ज्यांनी हे काम कधी केलेलं नाही त्यांचं. म्हणजे बापानी काम केलं तर पोरांच्या वाट्याला आलं पाहिजे म्हणून राजकारणातल्या लोकांना आपण शिव्या द्यायच्या. आणि जे 15-20 वर्ष या चळवळीमध्ये राबले त्यांना त्या पैशाचा काहीच अधिकार नाही. आहे ना प्रश्न?
हा प्रश्न विधानसभेमध्ये दिवाकर रावते उचलणार होते. एवढ्याच पर्यंत नाही, दुसरा एक आणखी ट्रस्ट आहे. सरकारकडनं पैसे नाही घेतले म्हणताना खात्री आहे ना? दाभोळकर ज्या ट्रस्टमध्ये सदस्य आहे त्या ट्रस्टमध्ये सरकारने किती पैसे घेतले संघवी काढा तुम्ही. नाही तर जाहीररित्या मी सगळी मांडणी करेन. थांबवलं आम्ही एकेकाळी दिवाकर रावतेंना. त्यामध्ये कपिल पाटलाचा वाटा मोठा आहे. बोलू नका म्हटलं विधानसभेत, आता गेलेले आहेत, गेल्यानंतर बोलू नका तुम्ही या सगळ्या गोष्टी. कुणाला माहित होतं? निखिल वागळे तुम्हाला माहित तरी होतं का की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वेगळी आहे आणि तिचा ट्रस्ट वेगळा आहे म्हणून? ट्रस्टमध्ये पैसे गोळा होतात, समितीत गोळा होत नाही म्हणून? हे याला काय म्हणतात? याला आमच्या साध्या भाषेमध्ये बदमाशी असं म्हणतात. निखिल वागळेंच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात ते त्यांनी जाहीररित्या सांगावं. कदाचित याला हुशारी असं म्हणतात, कदाचित याला व्यवहार चातुर्य असं म्हणतात. पण ते व्यवहार चातुर्य कार्यकर्त्यांना समजावून सांगूनही करता येत. आता माझ्याही हा बक्षिसाच्या रकमेवर काही सगळ्यांचा अधिकार नसतो. मोजकेच लोक त्याचा वापर करू शकतात. पण ते सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत असतं ती सिस्टीम काय आहे, ती लपवून ठेवलेली नसते. आणखी किती मुद्दे काढायचे आहेत? अजून बऱ्याच राहिल्या गोष्टी. सूर्य उगवला ना साताऱ्यावर ना आणि महाराष्ट्रावर पसरला ना, पुस्तकांची पानांपानं काढा ना, कम्पेअर करा ना. निखिलजी तुम्ही अतिशय चांगले संपादक आहात. चौर्य कर्म काय असतं हे तुम्हाला उत्तम पद्धतीनं कळेल. बरं, त्याला तर काही पुरावे लागत नाही, लिखाणातच उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी मी बोलताना हे डॉक्टर अब्राहम कोहर म्हणालेत असं म्हणून ते वाक्य कोट करतो. हे स्वामी विवेकानंद म्हणालेत असं म्हणून वाक्य कोट करतो. प्रेमानंद अमुक ठिकाणी असं म्हणाले होते असं मी कोट करतो. आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा, आज गरज नसताना सुद्धा असं एखादा कोट दाखवा ना मला. भरपूर साहित्य आहे ना. आणि तुमच्याकडनं आम्ही खरेपणाच्या गोष्टी शिकाव्यात अशी अपेक्षा आहे.